घाटकोपर इथं पेट्रोल पंपावर होर्डिंग जेव्हा कोसळलं तेव्हा त्याखाली 52 वर्षाच्या नारासोपाऱ्यात राहणाऱ्या सतीश सिंह यांच्या कुटुंबाला काहीही माहिती नव्हतं की आपलं घर चालवणारा व्यक्तीचाही या होर्डिंग खाली चिरडून मृत्यू होईल। कुणी कल्पनाही करू शकत नाही अशी घाटकोपरची ही थरारक घटना 14 लोकांचा जीव घेऊन गेली आणि कित्येकांना पोरकं करून गेली। नारासोपाऱ्यातलं हे कुटुंबही त्यापैकी एक आहे। सतीश सिंह हे नेहमीप्रमाणे गाडीचा सीएनजी भरायला पेट्रोल पंपावरती गेले असताना त्यांच्यावर भलं मोठं होर्डिंग कोसळलं। यातच सतीश सिंह यांचा दुर्दैवी अंत झाला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबानं पाहिलेली स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली। सतीश सिंह टॅक्सी चालवायचं काम करायचे। सिंह एका सामान्य कुटुंबातली असून पत्नी आणि 3 मुलं असा त्यांचा परिवार आहे। दिवसभर टॅक्सी चालवायची, राबायचं, कष्ट करायचं, कुणासाठी तर घरासाठी। पण याच घरासाठी राबत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि सिंह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। होर्डिंग जेव्हा कोसळलं तेव्हा सतीश सिंह हे त्यांच्या टॅक्सीत गॅस भरायला पेट्रोल पंपावरती आले होते। पण अवाढव्य होर्डिंग कोसळल्यानंतर कित्येक जण त्याखाली चिरडले गेले आणि काही काळाच्या आतच होत्याच नव्हतं झालं। सतीश हेही याच होर्डिंग दुर्घटनेत शिकार ठरले। सतीश सिंह यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 3 मुलं आहेत। घरातला कर्ता पुरुषच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्युमुखी पडला। त्यामुळे आता जगायचं कसं, कमावणार कोण, आयुष्याचा गाडा हाकायचा कसा असे अनेक प्रश्न या कुटुंबासमोर पडलेले आहेत।